शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आपल्याला शेवगा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती देणार आहे. आपण ड्रमस्टिक किंवा मोरिंगा किंवा सहजन त्याचबरोबर शेवगा लागवड कशा प्रकारे करावी याबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे. मित्रांनो, शेवगा हे एक असं पीक आहे, यापासून आपल्याला नियमित उत्पन्न मिळत राहतं. कमी खर्चामध्ये, कमी मशागतीमध्ये, सर्वसाधारण जमिनीमध्ये, कमी पावसाच्या क्षेत्रात सुद्धा या शेवग्याच्या झाडापासून आपण चांगल्या प्रकारचं दर्जेदार उत्पन्न मिळवू शकता. मित्रांनो, आपल्याला दुष्काळावर मात करायची असेल, शेतीमधून चांगल्या प्रकारचं उत्पन्न घ्यायचं असेल, तर आपल्याला अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे शेतीमधून सातत्यानं मिळत राहील. त्यामुळे शेवगा हा या सर्व अडचणीवर, या सर्व समस्येवर उपाय आहे. शेवग्यामधून खूप सारे शेतकरी बांधव हे लखपती झालेले आहेत. त्यांची भरपूर कमाई, नफा हा शेतीमध्ये त्यांना शेवग्यापासून मिळाला आहे. तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी या लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेवगा शेती करावी, जेणेकरून आपल्याला सुद्धा यापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळण्यास मदत होईल. शेवगा हे सर्वांच्या परिचयाची भाजीपाल्याचं झाड आहे. भारतात सगळीकडे शेवग्याची लागवड ही मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जाते. शेवग्याचे उगमस्थान भारत आहे. त्याचबरोबर शेवग्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे याचा प्रसार आणि प्रचार हा संपूर्ण जगामध्ये झालेला आहे आणि त्याची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. व्यापारी शेतीमध्ये भारत, श्रीलंका आणि केनिया या तीनच देशात शेवग्याची लागवड व्यापारी पद्धतीने केली जाते. भारताचा विचार केला तर तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यात शेवग्याची व्यापारी दृष्टिकोनातून लागवड केल्या जाते. याशिवाय शेवग्यापासून आपल्याला पानाची पावडर, बियाची पावडर, बियापासून बेन ऑइल निर्मिती यासारखे प्रक्रियायुक्त पदार्थ निर्माण आपण करू शकता. जगभरातून या सर्व प्रक्रियायुक्त पदार्थाला मोठी मागणी असल्याकारणाने आपल्याला शेवग्याचं उत्पन्न घेणे परवडण्याजोग आहे. शेवग्याच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषण आहारामध्ये केला जातो. त्याचबरोबर शेवगा बियापासून जे तेल निघते त्याला बेन ऑइल म्हणतात आणि याचा वापर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये वंगण म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. अशा प्रकारचं हे सर्वसाधारण शेवग्याचं पीक आहे आणि या तेलाला 25,000 रुपये प्रति लिटर एवढा मोठा दर सुद्धा प्राप्त होत असतो. त्याचबरोबर वाळलेल्या शेवगा बियाची पावडर ही पाणी निर्जंतुक करण्याकरता सुद्धा जगभर वापरली जाते आणि जागतिक आरोग्य संघटनेने दर 1,000 लिटर पाणी निर्जंतुक करण्यास 800 ग्रॅम पावडरची शिफारस सुद्धा केलेली आहे. तर सर्वसाधारणपणे सर्वांच्या आवडीची शेवग्याची भाजी आहे. खूप साऱ्या हॉटेल्स, धाब्यावर सुद्धा शेवग्याच्या भाजीची मागणी ही वाढत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जी जनता आहे ती सुद्धा बाजारामध्ये शेवग्याच्या शेंगाची मागणी करत असतात. बाजारामध्ये सध्या शेवग्याला चांगला भावसुद्धा आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेवग्यापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेण्याकरता आपण या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला प्रति हेक्टरी शेवग्यापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळण्यास मदत होईल. तर चला आपण बघूया. सर्वप्रथम शेवग्याकरता जमीन कशा प्रकारची लागणार आहे. शेवग्याची लागवड हलक्या माळरान जमिनीत तसेच डोंगर उताराच्या जमिनीत सुद्धा आपण करू शकता. चोपण जमिनीत शेवग्याची लागवड करणे आपण टाळावे. आपण शेवग्याची लागवड चोपण जमिनीमध्ये करू नये. जमिनीचा सामू 6.5 ते 8च्या दरम्यान असावा. जमीन मध्यम ते भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा असणारी असावी. महाराष्ट्र राज्यात
10-12 वर्षापासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झालेली आहे आणि ती कमालीची सुद्धा यशस्वी झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रासारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव शेवग्याची शेती करतात, परंतु इतर महाराष्ट्रातील भागामध्ये शेवगा शेती ही तेवढी पाहिजे तेवढी प्रचलित झालेली नाही, तेवढी पाहिजे तेवढी माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही. म्हणून ते यासारख्या जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून या व्हिडिओची निर्मिती आपण केलेली आहे. मित्रांनो, शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम, भारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपण निवडू शकता. परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला चांगलं पाणी दिल्याच्या नंतर त्यापासून मिळणारं शेंग ही वजनदार आणि चांगल्या दर्जाची मिळेल. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यात शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी झाड मरत नाही, परंतु त्या कालावधीत उत्पन्न हे खंडित होत असतं. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे 7 ते 8 महिने शेंगाचे उत्पन्न आपल्याला मिळत असते. म्हणून जमिनीचा विचार करताना, जमिनीची निवड करताना शक्यतो आपल्याला पाण्याची व्यवस्था होईल अशा ठिकाणी आपण शेवग्याची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. हवामानाचा विचार जर केला तर शेवग्याकरिता आपण शेवग्याची लागवड ही सर्वच हवामानामध्ये करू शकता. सर्वसाधारणपणे 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेड तापमानात शेवग्याची वाढ ही चांगली होत असते. त्याचबरोबर तापमान 40 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त गेल्यास फुलगळ होऊन उत्पन्नामध्ये कमी येते. त्यामुळे 25 ते 30 डिग्री सेंटीग्रेडमध्ये तापमानामध्ये शेवग्याची वाढ आणि शेंगाचं उत्पन्न आपल्याला चांगलं मिळत असते. वर्षभरातील 750 ते 1000 मिलीमीटर पाऊस आणि थंड व उष्ण हवामान शेवग्यासाठी जास्त मानवते. अशा तापमानामध्ये आणि अशा प्रकारच्या पर्जन्यमानामध्ये आपण शेवग्याची लागवड करू शकता. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातील सर्व विभागामध्ये आपण शेवग्याची लागवड करू शकता. यानंतर आपण बघूया पूर्व मशागत करत असताना आपण जमिनीची एप्रिल-मे महिन्यामध्ये लोखंडी नांगराच्या साहाय्याने खोलवर 30 ते 45 सेंटीमीटरपर्यंत उभी आडवी नांगरट करून घ्यायची आहे. ढेकळं फोडून घ्यायची आहेत. ढेकळं फोडून घेतल्याच्या नंतर जमीन भुसभुशीत करायची आहे आणि कंपोस्ट खताचा वापर आपण करायचा आहे. कंपोस्ट खत, शेणखत याचा वापर करायचा आहे. प्रति हेक्टरी 25 ते 30 क्विंटल या प्रमाणात आपण शेणखताचा वापर करायचा आहे, कंपोस्ट खताचा वापर करायचा आहे. हिरवळीचा खत जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर हिरवळीच्या खताचा सुद्धा वापर आपण करायचा आहे आणि नंतर ही खतं टाकल्याच्या नंतर शेवटची वखराची पाळी द्यायची आहे. जमीन लेवल करून घ्यायची आहे आणि लागवडीकरता जमीन आपण अशा प्रकारे आखणी करून घ्यायची आहे. जमिनीची आखणी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला यापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल व शेवगा हा दीर्घकाळ उत्पन्न देणारं झाड आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण सर्वप्रथम शेवग्याची लागवड करणार आहे अशा जमिनीची पोत हा चांगला राहील, जमिनीमध्ये सेंद्रिय घटकाचं प्रमाण चांगल्या प्रकारे राहील, मोठ्या प्रमाणात राहील. यासाठी आपण कंपोस्ट खत, सेंद्रिय खत, हिरवळीचं खत, गांडूळ खत याचा वापर जास्तीत जास्त शेतीमध्ये करायचा, जेणेकरून दीर्घकाळापर्यंत हे खत त्या शेवग्याच्या पिकाला उपलब्ध होईल. अशासाठी आपण ह्या सर्व खताचा वापर करायचा आहे. जमिनीत नांगरून झाल्याच्या नंतर ढेकळं फोडून घ्यायचे आहेत. सर्व खत हे जमिनीमध्ये मिक्स करायचं आहे. शेवटची वखराची पाळी द्यायची आहे आणि शेताची आखणी करून आपण खड्डे करून घ्यायचे आहेत. आवश्यकतेप्रमाणे खड्डे करून त्याच्यामध्ये शेणखत, पालापाचोळा आणि फोरेट याचा सुद्धा वापर आपण गड्ड्यामध्ये करू शकता, जेणेकरून कोणतेही मूळकुज यासारखे रोग होणार नाहीत. 22 यासारख्या पावडरचा सुद्धा आपण वापर करू शकता. बुरशीनाशकाचा वापर करू शकता. अशा प्रकारे आपण पूर्व मशागत करून घ्यायची आहे. वाणाची निवड आपण कशा प्रकारे करावी याबद्दल सुद्धा मी आपल्याला माहिती देणार आहे की सर्वसाधारण आपण कोणत्या वाणाची निवड केली पाहिजे. वाणाची निवड करत असताना आपण शेवग्यामध्ये बऱ्याचशा ह्या जाती आहेत, त्या जातीचा वापर आपण शेवगा लागवडीसाठी करायचा आहे. सर्वप्रथम सुधारित जातीमध्ये PKM2 या जातीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.
PKM2 ही जात सर्वात जास्त उत्पन्न देणारी शेवग्याची जात आहे. सर्वात जास्त उत्पन्न देणारी आणि सर्वात रुचकर आणि चविष्ट आणि स्वादिष्ट शेंगा असणारी ही जात आहे. PKM2 ही हायब्रिड म्हणजे संकरित जात आहे. सर्व वाणात लांब शेंगा असणारा हा वाण आहे आणि शेंगा 70 ते 80 सेंटीमीटर या वाणाच्या लांब असतात. लांब शेंगा वजनदार शेंगा असल्यामुळे बाजारात याला सर्वोत्तम आणि सर्वात जादा दर सुद्धा मिळत असतो. एका झाडाला एकाच हंगामात 2200 शेंगा मिळण्याचा विक्रम या जातीचा आहे. या वाणात एक देठावर 4 ते 5 शेंगाचा झुपका येतो. हे या जातीचं विशेष वैशिष्ट्य आहे. बेन ऑइलसाठी आणि पाणी शुद्ध करण्यासाठी याच वाणाचा प्रक्रियाकरिता या वाणाची निवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. सध्या तरी या वाणाला तोड नाही. अत्यंत चांगलं हा वाण आहे. सध्या या वाणाची परदेशी निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जाते. म्हणजेच या वाणापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे मिळू शकते. सर्वसाधारण आपण वाणाची निवड करत असताना PKM2 हायब्रिड मोरिंगा या हायब्रिड वाणाचा आपण वापर करायचा आहे. त्याचबरोबर इतरही जाती आहेत. या जातीचा जेव्हा आपण PKM2 या जातीचा वाणाची निवड करत असताना आपण या जातीबरोबर इतरही जातीचा आपण वापर करू शकता. त्यामध्ये PKM1 ही एक जात सुद्धा आहे. तिचा सुद्धा आपण वापर लागवडीसाठी करू शकता. त्याचबरोबर जाफना ही सुद्धा एक सुधारित जात आहे आणि ही जात स्थानिक आणि लोकल जातीचं संकर करून तयार झाली. देशी शेवगा म्हणून ओळखला जातो. या वाणाच्या शेंगा चवदार असतात. या वाणाचे वैशिष्ट्य एका देठावर एकच शेंग येते आणि ती 20 ते 30 सेंटीमीटर लांब एवढ्या लांबीची असते. या वाणाला वर्षातून एक वेळा म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये फुले येतात, तर मार्च एप्रिल मे मध्ये शेंगा या वाणापासून मिळतात. 1 किलोत 20 ते 22 शेंगा बसतात. दर झाडी एक हंगामात 150 ते 200 शेंगा या वाणापासून मिळतात. चवीला चांगली ही वाण आहे आणि बी हे मोठं असते. सर्वसाधारणपणे जाफना या जातीचं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. नंतर रोहित 1 या जातीची आपण वैशिष्ट्य बघूया. रोहित 1 या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे लागवडीपासून 6 महिन्यात उत्पन्न देण्यास ही जात सुरुवात करते. शेंगाची लांबी मध्यम प्रतीची 45 ते 55 सेंटीमीटर लांबी या शेंगाची असते. शेंगा सरळ आणि गोल असतात. रंग गर्द हिरवा असून चव गोड आहे. उपलब्ध सर्व जातीपेक्षा 30% उत्पन्न जास्त आहे. व्यापारी उत्पन्न देण्याचा कालावधी 7 ते 8 वर्षाचा आहे. 7 ते 8 वर्षापर्यंत शेवग्याचं हे उत्पन्न आपल्याला या जातीपासून मिळते. वर्षभरात एका झाडापासून सरासरी 15 ते 20 किलो शेंगाचे उत्पन्न मिळते. शिवाय या जातीतून 80% शेंगा एक्सपोर्ट गुणवत्तेसाठी मिळू शकतात. सर्वसाधारणपणे रोहित 1 या जातीचं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर कोकण रुचिरा या ही जात महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जात आहे. कोकणासाठी शिफारस केलेली ही जात आहे. झाडाची उंची 5 ते 16 मीटर. या झाडाला 15 ते 17 फांद्या आणि उपफांद्या येतात. शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असतात. या वाणाचे उत्पादन ओलिताखाली सर्वोत्तम येते. शेंगा या एका देठावर एकच लागते. या वाणाला एकाच हंगामात शेंगा येतात आणि या शेंगाची साईज मध्यम असते आणि वजन सुद्धा मध्यम असते. परंतु सर्वसाधारण कमर्शियल दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर PKM2 या संकरित वाणाची आपण लागवड करावी आणि या जातीची लागवड करत असताना 1.2 ते 1.2 मीटर अंतरावर आपण लागवड करायची. 1.2 बाय 1.2 मीटर अंतरावर या वाणाची लागवड करायची आणि 138 टन प्रति हेक्टर उत्पादन या जातीपासून उपलब्ध झालेलं आहे. तरी आपण PKM2 या जातीचीच लागवड करावी, जेणेकरून आपल्याला यापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळण्यास मदत होईल. नंतर आपण शेवगा नर्सरीची मळा व्यवस्थापन. जेव्हा आपण शेवगा लागवड करणार आहात त्या अगोदर आपण या जातीचं बियाणं हे विकत घ्यायचं आहे, आणायचं आहे आणि नंतर नर्सरी एक आपण तयार करायची आणि नर्सरीमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये लाल माती, शेणखत, कंपोस्ट खत याचा वापर करून आपण अशा प्रकारे पिशव्या भरायच्या आहेत आणि बी टाकून सर्वप्रथम आपण रोपं तयार करून घ्यायची आहेत. रोपं अशा प्रकारची झाल्याच्या नंतर
आपण पाऊस पडल्याच्या नंतर जून महिन्यामध्ये आपण या रोपाची लागवड शेतामध्ये जिथे आपण पूर्व मशागत करताना खड्डे केलेले आहेत अशा खड्ड्यामध्ये याची लागवड करायची, जेणेकरून आपल्याला 1.5 ते 2 महिन्याचं कालावधीचं रोप आपल्याला सहज जून महिन्यामध्ये लागवड होईल, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर यापासून उत्पन्न मिळण्यास मदत होईल. आपला वेळ वाचेल आणि मिळणारं उत्पन्न हे लवकरात लवकर चालू होईल आणि त्याचबरोबर आपल्याला पूर्व मशागतीसाठी वेळसुद्धा भरपूर मिळेल. अशा प्रकारे आपण नर्सरी मळा हा तयार करून घ्यायचा आहे. तयार करून घेतल्याच्या नंतर अशा मळ्यातून आपण लागवड केलेली स्वतःचे खात्रीशीर रोपं आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता. त्यामुळे यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळण्यास मदत होईल. लागवड करत असताना आपण कशाप्रकारे याची लागवड करायची ते बघूया. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर, जून, जुलै या महिन्यामध्ये आपण या शेवग्याची लागवड करू शकता. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात लागवड जूनपासून जानेवारीपर्यंत आपण केव्हाही केली तरी चालते, परंतु आपल्याकडे पाण्याची उपलब्धता असणे गरजेचे आहे. शेवगा लागवड हलक्या जमिनीत 10 बाय 10 फूट अंतरावर आपण करावी. एकरी 435 झाडं या अंतरावर जर आपण लागवड केली तर बसतात. मध्यम व भारी जमिनीत 12 बाय 6 अंतरावर आपण शेवग्याची लागवड करू शकता. या पद्धतीमध्ये आपल्याला 600 झाडं हे प्रति एकरी बसतात. लागवडीसाठी 2 बाय 2 बाय 1.5 फूट आकाराचे आपण खड्डे करून घ्यायचे आहेत आणि त्यांना ज्यांना खड्डे घेणे शक्य नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोलसरी करून प्रत्येक खड्ड्यात चांगले शेणखत, 2 घमेले, अर्धा किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट आणि 5 ते 10 ग्रॅम फोरेट टाकून हे सर्व मिश्रण मातीत एकत्र करून खड्डा जमिनीबरोबर भरावा. आळे तयार करून घ्यावे आणि 1 ते 2 चांगला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक खड्ड्यात एक रोप लावावे. अशा प्रकारे आपण सर्वसाधारण रोपाची लागवड करू शकता. यासाठी बियाण्याचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर एका खड्ड्यामध्ये 2 बियाणे याकरता आपल्याला 500 ग्रॅम प्रति हेक्टरी एवढं बियाणं लागणार आहे. तर प्रति खड्डा याप्रमाणे 3 सेंटीमीटर खोलीवर आपण बियाणं टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जर लागवड करायची असेल तर 500 ग्रॅम प्रति हेक्टर बियाणं हे लागणार आहे. आपण लागवड 1.2 बाय 1.2 मीटरवर सुद्धा करू शकता किंवा 10 बाय 10 मीटरवर 10 बाय 10 फूट अंतरावर सुद्धा करू शकता किंवा 12 बाय 6 फुटावर सुद्धा आपण या शेवग्याची लागवड करू शकता. आपण कोणत्या जातीची निवड केली यावरून आपण अंतर हे ठरवायचं आहे. जर आपण PKM2 या जातीची निवड केली असेल तर 1.2 बाय 1.2 मीटर स्क्वेअर मीटर अंतरावर आपण खड्डे करायचे आणि लागवड करायची. सर्वप्रथम आपण जातीची निवड करत असताना PKM2 या जातीची निवड करावी, जेणेकरून आपल्याला यापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळण्यास मदत होईल. यानंतर आपण आंतरमशागत बघूया. आंतरमशागतीमध्ये आपण वेळोवेळी तणाचा जर प्रादुर्भाव झाला असेल तर आपण निंदणी करून घ्यायची आहे. वेळोवेळी तणाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर निंदणी करून घ्यायची, पाणी व्यवस्थापन करायचं आहे. पूर्ण झाडाला अशा प्रकारच्या मातीचा भर द्यायचा आहे. त्याचबरोबर इतरही जे काही आवश्यक गरज वाटली आपल्याला तर त्याप्रमाणे आपण आंतरमशागतीची कामं इथं करून घ्यायची आहेत. वेळोवेळी बागेवर लक्ष द्यायचं आहे. ज्या रोगनिष्ठ फांद्या आहेत अशा फांद्या कट करायच्या आहेत. कोणत्या रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव हा शेवग्याच्या झाडावर पडला का याचं सुद्धा आपण वेळोवेळी निरीक्षण करायचं आहे. मल्चिंगचा वापर करायचा आहे. जर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल तर आपण ऊसाचं काड किंवा गहू, हरभरा याचा भुसा याचा वापर सुद्धा मल्चिंगसाठी इथे करू शकता, जेणेकरून दीर्घकाळापर्यंत शेवग्याला पाणी उपलब्ध राहील. ड्रेनेज जर आपण ड्रीप टाकले असेल तर ड्रीप लिकेज झालं का, झाडाच्या खोडाच्या भोवती इतर वाळवी किंवा कोणतेही रोग हे खोडाला झालेत का याचं सुद्धा आपण वेळोवेळी निरीक्षण करायचं. अशा प्रकारे आपण आंतरमशागत इथे शेवग्यामध्ये करत राहायचं आहे. यानंतर आपण झाडाची छाटणी याबद्दल बघूया. छाटणी करत असताना आपण वाणामध्ये एक आपल्याला सांगायचं राहिलेलं आहे. याच व्यतिरिक्त आपण दत्त शेवगा कोल्हापूर या वाणाचा सुद्धा वापर करू शकता. नंतर शबनम शेवगा सुद्धा ही एक वाण आहे. शबनम शेवगा GKVK1 आणि GKVK3 ही सुद्धा शेवग्याची ह्या सुद्धा जाती आहेत. याचा सुद्धा आपण वापर करू शकता.
चेन मुरिंगा ही एक जात आहे. नंतर चावा काचेरी ही एक शेवग्याची जात आहे. पीकेएम 1 आणि केकेएम 1 ही सुद्धा शेवग्याची जात आहे. याचा सुद्धा आपण लागवडीसाठी वापर करू शकता. पीकेएम 1, केकेएम 1 ही जात आहे. परंतु हायब्रिड उत्पन्नामध्ये सर्वात जास्त उत्पादन देणारी पीकेएम 2 ही जात सर्वसामान्यपणे मोठ्या प्रमाणामध्ये या जातीचा वापर केला जातो. यानंतर आपण छाटणी याबद्दल बघूया. शेवग्याचे रोप लागवडीनंतर झाडाची उंची 4 फूट झाल्यानंतर 3 फूट झाड ठेवून वरील सर्व भाग आपण छाटून टाकायचा आहे. त्यामुळे बगलफूट होऊन आपल्याला चांगले झुपकेदार झाडाची आपण निर्मिती करू शकता. येणाऱ्या नवीन फांद्यावर शेवग्याचे उत्पन्न आपल्याला घेता येईल. जून जुलै लागवड केली तर जानेवारी फेब्रुवारीपासून मेपर्यंत आपण शेंगाचे उत्पन्न मिळवू शकतो. मेमध्ये हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी आपण करून घ्यायची आहे. छाटणीसाठी फांदी जेथून फुटली आहे तेथे 4 ते 6 इंच फांदी सोडून वरील सर्व भाग आपण छाटून काढायचा आहे. आपण बघू शकता की इथे कशा प्रकारे छाटणी ही केलेली आहे. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे आपण छाटणी करायची आहे. ज्या रोगिष्ट फांद्या आहेत किंवा ज्या कीडग्रस्त फांद्या आहेत अशा पूर्ण फांद्या आपण काढून टाकायच्या आहेत आणि सर्वसाधारणपणे या प्रकारे आपण ही शेवग्याची छाटणी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे छाटणी करायची आहे जेणेकरून आपल्याला नेक्स्ट जे पुढच्या वर्षीचं उत्पन्न आहे ते चांगल्या प्रकारचं मिळेल. जेव्हा आपण मेमध्ये आपलं उत्पन्न घेणं संपलं नंतर जूनमध्ये आपण पूर्णपणे झाडाची छाटणी करून घ्यायची आहे. यानंतर आपण पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे शेवग्यासाठी करावं याबद्दल आपल्याला माहिती देणार आहे. वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे आपण पाण्याचा पुरवठा हा शेवग्याकरिता करायचा आहे. उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 दिवसाच्या अंतराने आपण शेवग्याला पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आपण आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा पुरवठा करायचा आहे. आपण पाण्यामधून जे द्रवरूप खतं आहेत याचा सुद्धा पुरवठा आपण शेवग्याला ड्रिपरद्वारे पाण्यातून देऊ शकता. अशा प्रकारे आपण आवश्यकतेप्रमाणे वेळोवेळी पाण्याचा पुरवठा हा बागेला करायचा आहे. शेवग्याला कोणत्याही प्रकारचा पाण्याचा ताण पडणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण पाणी हे नियमित शेवग्याला द्यायचं आहे. नंतर भरखताचा विचार केला तर आपल्याला जर चांगल्या प्रकारचं दर्जेदार उत्पन्न घ्यायचं असेल तर भरखत, जोरखत, रासायनिक खतं, सूक्ष्म अन्नद्रव्ये शेवग्याला देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपण वेळोवेळी शेवग्याकरता भरखतं द्यायचे आहे. यामध्ये कंपोस्ट खत, लेंडी खत, हिरवळीचं खत याचा सुद्धा वापर आपण वेळोवेळी करायचा आहे. अशा प्रकारे आवश्यकतेप्रमाणे आपण शेवग्याला हे खतं द्यायचे आहे. शेणखत किंवा लेंडी खत वर्षातून एकदाच जूनमध्ये आपण छाटणी झाल्यानंतर लगेच द्यायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी निंबोळी पेंड आणि गांडूळ खताचा आवश्यकतेप्रमाणे आपण वापर करायचा आहे. जशी जशी आपल्या बागेला खताची आवश्यकता आहे त्याप्रमाणे आपण भरखताचा वापर हा करायचा आहे. त्याचबरोबर प्रति एकर बागेस 8 टन आणि भरखतासाठी 10 टन याप्रमाणे आपण डोस हा बागेकरिता द्यायचा आहे. त्याचबरोबर ॲझोटोबॅक्टर या जीवाणू खताचा वापर सुद्धा आपण करू शकता. यासाठी प्रति एकरी प्रतिवर्ष 2 किलो या प्रमाणात आपण ॲसिटोबॅक्टर यासारख्या जीवाणू खताचा वापर करायचा आहे. गांडूळ खत, शेणखत, पालापाचोळा यासारखे खतं सुद्धा आपण द्यायचे आहे. जेणेकरून भरखताचा वापर याच्यासाठी करायचा आहे की हे दीर्घकालीन बहुवार्षिक पीक आहे. त्यापासून आपल्याला नियमित उत्पन्न मिळण्यासाठी, जमीन भुसभुशीत राहण्यासाठी, जमिनीचं तापमान नियंत्रित राहण्यासाठी, जमिनीत असलेले आवश्यक जीवजंतू याची वाढ होण्यासाठी, शेवग्याच्या मुळाची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी, दर्जेदार उत्पन्न मिळण्यासाठी, जमिनीचं तापमान नियंत्रित राहण्यासाठी, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्याकरता आपण भरखताचा वापर शेवग्यासाठी करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आपण गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, लेंडी खत यासारख्या भरखताचा वापर करायचा आहे. यानंतर आपण रासायनिक खताकडे वळूया. शेवग्याला दर 3 महिन्यांनी अल्प प्रमाणात रासायनिक खतं देणे अत्यंत गरजेचे आहे. पहिल्या 3 महिन्यांनी प्रत्येक झाडाला 100 ग्रॅम 18-46 हे खत आपण द्यायचं आहे. पुढच्या 3 महिन्यांनी 10-26-26 हे खत 150 ग्रॅम आपण द्यायचं आहे आणि पाणी असल्यास मार्चमध्ये 18-18-10 हे खत आपण द्यायचं आहे. त्याप्रमाणे जसजशी झाडाचे वय वाढत जाईल तसतसे आपण दरवर्षी खतामध्ये 50 ग्रॅमने वाढ करून आपण नियमितपणे या सर्व रासायनिक खताचा वापर करायचा आहे.
त्याचबरोबर 45, 15, 30 ग्रॅम नत्र स्फुरद पालाश, 45, 15 आणि 30 ग्रॅम नत्र स्फुरद पालाश प्रति खड्डा हे 3 महिने झाल्याच्या नंतर आपण शेवग्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर 45 ग्रॅम नत्र हे 6 महिन्यानंतर आपण झाडांना द्यायचं आहे. जसं जसं झाडाचं वय हे वाढत जाईल त्याप्रमाणे आपण हा डोस वाढवत जायचा आहे. 50 ग्रॅमनं हा डोस वाढवत जायचा आहे. अशा प्रकारे आपण रासायनिक खते द्यायचे. यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करणे सुद्धा आवश्यक आहे. याकरता आपण काळजी घ्यायची आहे की कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ही शेवग्यामध्ये आपल्याला दिसत आहे याचं आपण सर्वप्रथम निरीक्षण करायचं आहे आणि त्यानंतर आपण सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करायचा आहे. आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये 2 प्रकार देऊ शकता. एक तर आपण डायरेक्ट पिकाला देऊ शकता किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हणजे फवारणीद्वारे. आपण जर फवारणीद्वारे आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचे असेल तर झिंक सल्फेट 5 ग्रॅम किंवा फेरस सल्फेट 10 ग्रॅम किंवा मॅग्नेज 2.5 ग्रॅम किंवा सोडियम बेन्झोएट 2.5 ग्रॅम प्रति 100 मिली प्रति लिटर पाण्यात आपण द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये हे शेवग्याकरता देऊ शकता. हे सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण फवारणीद्वारे जर आपल्याला द्यायचे असेल तर हाय व्हॉल्यूम स्प्रेअरचा वापर आपण करायचा आहे जेणेकरून हे आपल्याला सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये सहज शेवग्यांना देणे सोयीचे होईल. यानंतर रोग आणि कीड व्यवस्थापन याकडे सुद्धा आपण लक्ष देणे गरजेचे आहे. जर आपल्याला चांगल्या प्रकारच्या दर्जेदार शेंगा उत्पन्न मिळवायचं असेल, झाडाचं आयुष्य दीर्घकाळापर्यंत उत्पादित ठेवायचं असेल, आबाधित ठेवायचं असेल तर आपल्याला कीड आणि रोगाचं व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. आपण बघू शकता की वेगळ्या प्रकारच्या किडी ह्या शेवग्यावर येतात. हेरी कॅटरपिलर, बर्ड वॉर्म, नंतर अशा वेगवेगळ्या प्रकारचे किडी याच्यावर शेवग्यावर येत असतात. त्यामध्ये खोड आणि फांद्या पोखरणारी अळी हिचा सुद्धा महत्त्वाचा रोल आहे. नंतर पाने गुंडाळणारी अळी या सारख्या किडीचा प्रादुर्भाव शेवग्यावर मोठ्या प्रमाणामध्ये येते. हेरी कॅटरपिलर केसाळ अळीचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये शेवग्यावर आढळून येतो. शेवगा तसा या सर्व किडीला मोठ्या प्रमाणामध्ये बळी पडत नाही, परंतु आपण वेळीच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं दर्जेदार एक्सपोर्ट क्वालिटीचं शेंग उत्पन्न मिळण्यास मदत होईल. तर आपण खोड किंवा फांद्या पोखरणाऱ्या अळीचे लक्षणे बघूया. नुकसानीचा प्रकार अळी खोड पोखरून आत शिरते, त्यामुळे झाड कमकुवत होते आणि प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या बुंद्यावर अळीने बाहेर केलेला भुसा दिसून येतो. अशा प्रकारचं सर्वसाधारण ही खोड पोखरणाऱ्या अळीचं लक्षण आहे. खोड पोखरल्याच्या नंतर अशा प्रकारचा भुसा हा खोडाच्या बाहेर येतो आणि कालांतराने खोड हे मोडून पडतो, झाड वाढतो. तर या खोड कीड किंवा फांद्या पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरता छिद्रामध्ये डायमिथोएट आपण टाकायचं आहे आणि भिजवलेल्या कापसामध्ये डायमिथोएट काय करायचं आहे, आपण त्याचं लिक्विड करायचं आणि कापसामध्ये भिजवून जेथे छिद्र आपल्याला खोडावर दिसते अशा छिद्रामध्ये ते छिद्र कापसाने आपण बुजून घ्यायचं आहे, कापसाच्या बोळ्याने ते बुजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जर आपल्याला अशा प्रकारची अळी वगैरे दिसत असेल तर ताराच्या साहाय्याने आपण ती तार अळी काढून नष्ट करायची आहे. पाने गुंडाळणारे अळीचा प्रादुर्भाव जर आपल्याला दिसला तर पाने गुंडाळणाऱ्या अळीची आपण लक्षणं बघूया. आणि अळी काय करते की पाने गुंडाळून त्या पाने खाते आणि त्या पानामध्ये ती उपजीविका करत असते. या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आल्यास थायमेक्झॉन 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणी करायची आहे. शेवगा कॅन्कर या रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा शेवग्यावर दिसून येतो. याची लक्षणे आपण बघूया. या रोगाचा प्रादुर्भावामुळे रोपाची जून ते ऑगस्ट या महिन्यात मोठ्या प्रमाणावर मर रोग होतो. मरतात झाडं आणि रोपं हे जून ऑगस्ट या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मरतात, वाळतात. असा जर प्रादुर्भाव आपल्याला आपल्या बागेवर दिसला तर शेवगा कॅन्कर हा रोग झालेला आहे असं आपण समजायचं. याकरता शेवग्याचे बी पेरणीपूर्वी 0.1% कार्बेंडेझिम किंवा 0.1% बोर्डो मिश्रण द्रावण रोपाची आपण प्रक्रिया करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला भविष्यात हा होणारा रोग टाळणे सहज शक्य होईल. त्यासाठी आपण पेरणी लागवडीपूर्वी बियाण्यास बीज प्रक्रिया करायची आहे. यासाठी आपण कार्बेंडेझिम 1%, 0.1% किंवा 1% बोर्डो मिश्रण द्रावण आपण
रोपाच्या बुडाला लावायचं आहे. अशा प्रकारे एकतर आपण बीज प्रक्रिया करू शकता किंवा आपण बोर्डो पेस्ट किंवा बोर्डो मिश्रणाचा वापर सुद्धा करून यासारख्या रोगावर नियंत्रण मिळू शकता. शेवग्यातील मर हा सुद्धा एक रोग आहे. त्याची लक्षणं रोगाचा प्रादुर्भावामुळे रोपाची मोठ्या प्रमाणावर मर होते, रोपं ही मरतात. सर्वसाधारण हा रोग कमी प्रमाणात काही प्रमाणामध्ये शेवग्यामध्ये दिसून येतो. या रोगाच्या नियंत्रणाकरता आपण पेरणीपूर्वी बियाणे कार्बेंडिझिम 1 ग्रॅम बुरशीनाशकाच्या द्रावणात 24 तास बुडवून नंतर आपण लागवड करायची. उगवणीनंतर बुरशीनाशकाच्या एकूण 3 फवारण्या आपण दर 10 दिवसांनी अंतराने द्यायच्या. जास्त प्रादुर्भाव दिसला तर आपण ड्रेंचिंग सुद्धा करायचे. अशा प्रकारे आपण या किडीवर आणि रोगावर प्रादुर्भाव दिसतो. किडीचा प्रादुर्भाव जर जास्त दिसला तर कार्बारिल पावडर 25 kg प्रति हेक्टर आपण धुरणी करून घ्यायचे किंवा कार्बारिल 50 वेटेबल 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आपण फवारणी करून यासारख्या किडीचा आपण बंदोबस्त करू शकता, रोगाचा बंदोबस्त करू शकता. अशा प्रकारे आपण सर्वसाधारणपणे या कीड आणि रोगावर नियंत्रण मिळवू शकता. सर्व शेवटी उत्पादनाचा विचार जर केला तर शेवगा लागवडीनंतर पहिल्या 6 महिन्यात प्रत्येक झाडापासून सरासरी 3 ते 7 किलो शेंगा मिळतात. दुसऱ्या वर्षी 15 ते 20 किलो शेंगा मिळतात आणि पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतशी उत्पादनात वाढ होते. जेथे जमीन हलकी आहे आणि पाणी फेब्रुवारी मार्चपर्यंत आहे अशा ठिकाणी वर्षभरात 3 ते 4 टन शेंगाचे उत्पन्न मिळते आणि खर्च वजा जाता 30 ते 50,000 रुपये निव्वळ फायदा आपल्याला यापासून मिळू शकतो. जेथे जमीन मध्यम व भारी आहे आणि वर्षभर पाण्याची सुविधा आहे अशा ठिकाणी वर्षभरात 5 ते 8 टनापर्यंत आपल्याला शेवग्याचं उत्पन्न मिळते आणि यापासून आपल्याला 80 ते 1 लाखापर्यंत उत्पन्न आपल्याला मिळू शकते. शेवगा शेतीचे चांगले व्यवस्थापन करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी बागायत शेतीतून 1.5 ते 1.5 लाखापर्यंत उत्पन्न मिळवलेले आहे. यासाठी आपण शेवग्याची कशाप्रकारे कशाप्रकारे आपण मशागत करता, व्यवस्थापन करता यावर आपल्याला उत्पन्न हे आधारित आहे. सर्वसाधारण पणे 50 ते 55 टन प्रति हेक्टर शेवग्याचं उत्पन्न हे मिळते सरासरी आणि 220 शेंगा प्रति झाड प्रतिवर्ष या सरासरी मिळतात. तर आपल्याला शेवग्यापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न घ्यायचं असेल तर आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे सुद्धा गरजेचे आहे. त्याचबरोबर आपण शेवगा लागवड करत असताना आपण आंबा, पेरू, चिकू, सीताफळ यासारख्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून सुद्धा शेवग्याचं पीक काही वर्ष घेऊ शकता. त्याचबरोबर शेवग्यामध्ये टमाटर, इतर भाजीपाला पिके याचा सुद्धा आपण आंतरपीक म्हणून वापर करू शकता. अशा प्रकारे दुहेरी उपयोगामध्ये आणि पूर्णपणे चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणारं हे पीक आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी शेवगा लागवडीकडे वळावं, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, इतर शेतकऱ्यांकडून सुद्धा माहिती घ्यावी आणि आपण सुद्धा शेवगा लागवडीकडे वळावं जेणेकरून आपल्याला सुद्धा यापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळण्यास मदत होईल. तरी सर्व शेतकरी बांधवाचे आभार, धन्यवाद.